आता व्यायाम करून झालेला आहे। एखादं फळ खायचं सकाळचं, नेहमीप्रमाणे खाऊन झाले, पण आज म्हटलं नाश्त्याला आपल्या नाचणीची आंबोळी करायची। आता कोणी याला घावणं म्हणतं, कोणी आंबोळी म्हणतं, परंतु आम्ही घावणं वगैरे काय म्हणत नाही, आमच्याकडे सगळेजण आंबोळीच म्हणतात। मग तांदळाच्या करत किंवा मग नाचण्याच्या करत, तर हे नाचण्याची आंबोळी मी आता करणार आहे। हे झाल्यानंतर सकाळी सकाळी एक फळ खायचंच, 11 वाजले की एक फळ खायचंच, कितीही गडबड असू दे पटकन खाऊन घ्यायचं। जर बाहेर असेल तर कट करून न्यायचं डब्यातून, पटपट पटपट खाऊन मोकळं व्हायचं, जेणेकरून आपली तब्येत चांगली राहील। तब्येत ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, मी वारंवार सांगत असते। चला तर मग घावणे अतिशय चविष्ट लागतात बरं का हे आंबोळ्या। आणि हा तवा आहे ना माझा फार फेवरेट आहे, कारण ह्याच्यामध्ये काही करा चिकटत नाही, काय नाही, घासण्याचा त्रास नाही। ह्या खास तव्यावरच मी एक व्हिडिओ बनवलेला आणि त्याला खूप छान व्ह्यूज पण आलेल्या आणि कमेंट्स पण आलेल्या। तर हा मुरलेला तवा बघा, जुनं ते सोनं म्हणतात ना, ते काही चुकीचं नाही। आता हे कोणी वापरत नसेल तरी देखील निर्लेपचा तवा हल्ली आपण किंवा कुठल्याही नॉनस्टिकच्या तव्याचा वापर करून, जर तुम्ही म्हणाले हे सारखं सारखं तेच तेच काय, तर नाही, हा खूप उपयोगी आहे। आणि दुसरं म्हणजे ह्याच्यात आयर्न असतं, याचं कोटिंग कधी जात नाही, कळाल का? कोटिंग कधीही ह्याचं खराब होत नाही। आणि एकदा मुरला, ह्याच्यात तेल मुरलं की काय बोलायचं काम नाही, एकदम मस्त होऊन जातं। करूयाचा ना आता आंबोळी। मगाशी मी चुकून बोलता बोलता घावणं म्हटले, तर आमच्याकडे घावणं म्हणतच नाहीत, बहुतेक कोकणात वगैरे म्हणत असतात, परंतु आमच्या भागात आंबोळीच म्हणतात। आणि ही इतकी पौष्टिक आणि छान, मी आपली फळीनच करते, दुसरं म्हणजे हे करायचं नाही काय, हा दुसरं कोण फुलपात्र, म्हणजे आता छोटासा तेल असतो ना त्याला आम्ही फुलपात्र म्हणतो, तर त्याने पण हे ओतलं तरी चालतं। थोडंसं तेल लावायचं, थोडासा गॅस ह्याला तापावं लागतं, हा खूप जवळ असल्यामुळे, तर हे पौष्टिक असं आहे। आता पटकन झालं की थोडासा चहा आणि ह्याच्यासोबत जरा मी झाकून ठेवते। चला आता म्हणलं की आपण खाऊ। तेव्हा नाही का हॉटेलमध्ये आम्ही चहासाठी गेलो होतो आणि मैत्रिणी तर चहा ज्या ठिकाणी मी घ्यायला गेलो तिथं त्यांच्याकडून आम्ही बिस्किट मागवले। छान बिस्किटमध्ये चहामध्ये बिस्किट डीप करून प्यायचं म्हटलं, तिथं आम्ही बसलो, पाऊस पण पडत होता। तर ना ती बाई जी होती, म्हणजे त्यांचं ॲक्च्युली ते वडापाव सेंटर होतं, परंतु ती बाई जी होती ना ती अशी जाड होती आणि तिचं वय पण जास्त होतं, तिचा नवरा तिच्याहून जाड होता, म्हणजे हत्तीची पिल्लीच जणू काय। तर त्या बाईला तो नवरा इतका ओरडत होता आणि तिला शुगर असल्यामुळं ती म्हणजे अशक्तपणा खूप जाणवायचा आणि गिऱ्हाईकाला उठ 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 पळ 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 आवर 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 प्रचंड। शेवटी मी न राहून आम्हाला त्या आमचे कप आणि हे प्लेटा उचलायला आली। म्हटलं मावशी किती ओरडतात, म्हणले काका तुम्हाला, म्हणे इतके ओरडत असतात काय सांगू मी तुम्हाला, भयंकर त्रास आहे म्हणे, आणि माझं वय झाले तरी पण यांना पटत नाही। म्हटले हा व्यवसाय उभा करायला मी इतकी मदत केली पण काही उपयोग नाही, अक्षरशः म्हणजे डोळ्यात पाणी आणून ती बिचारी सांगत होती। तर असे पण काही लोक असतात की ज्यांना समजत नाही। तर आता नाश्ता करायचा, फार मोठ्या प्रमाणात चहा पिणं हे आरोग्यासाठी निश्चितच घातक आहे, परंतु थोडाफार तुम्ही पिऊ शकता। आता काही लोकांना इतका चहा पित असतात की विचारू नका, तरी देखील त्यांची तब्येत चांगली असते, म्हणजे त्यांना शुगर वगैरे झालेली नसते। त्याचं कारण मी सांगते तुम्हाला, तुम्ही खा प्या, परंतु त्या प्रमाणात तुमच्या शरीराची हालचाल झाली पाहिजे। तुम्ही जे खाल्ले ते पूर्ण बर्न झालं पाहिजे, ॲब्झॉर्ब झालं पाहिजे, रक्तात व्यवस्थित पोहोचलं पाहिजे, जे नको ते घटक व्यवस्थितपणे बाहेर पडले पाहिजे। असं होत नसल्यामुळं काय होतं,
शुगरसारखा आजार होतो. हा मस्त वाटते. बाहेर पाऊस पडतोय, थंड वातावरण आणि चहा थोडं म्हणजे बरं वाटतं चहा पिल्यानंतर. मी काही जास्त पित नाही, परंतु बऱ्यापैकी माझे व्हिडिओ चहा पिताना वगैरे असतात, म्हणून तुम्हाला असं वाटेल की. आणि ह्या नाचणीच्या आंबोळीसोबत मी काही चटणी वगैरे केलेली नाही, कारण छान लागतात अशाच खूप छान लागतात. एकदम टेस्टी आणि पौष्टिक. महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक. तर आठवड्यातून एकदा दोनदा आम्ही ह्या बनवतोच. फळं, ड्रायफ्रूट्स आणि असे पौष्टिक नाश्ते. मग काय विचारू नका. मग दवाखान्याची पायरी कशाला चढायला. मस्त छान वाटते चहा आणि ही आंबोळी. शेतात चहा न्यायचा होता. पाऊस बघा, पावसाने इतकं असं चिटचिट लागली की बोलायचं काय कामच नाही. एकसारखा सुरूच आहे. चहा घेऊन निघाले, पण चालायला येत नाही, खूप पाणी आहे. झाडाखाली उलट जास्त पाऊस. घ्या की मावशी, घेत आहे काय चहा? जरासा घ्या की, शिल्लक आहे तर. लीडरला काम लागते वाटतं करा. आता कशाला ती कप होय.